नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपल्या कंबाईनच्या दृष्टीने या रिव्हिजन सिरीजमध्ये या लेक्चरमध्ये आपण भारताचा राजकीय भूगोल अभ्यासणार आहोत. म्हणजे भारताच्या राजकीय भूगोलासंदर्भात जे पण पॉइंट्स आपल्याला एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवायचे आहेत ते सर्व या ठिकाणी अभ्यासणार ॲनालिटिकल पॉइंट्स सोबत. ओके, कारण काही प्रश्न हे ॲनालिटिकल येतात, त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला तयारी असणं गरजेचं आहे. ओके, सो वन बाय वन आपण हे सगळे पॉइंट्स इथे कव्हर करूया. ठीक, सो सर्वप्रथम आपण बघूया आपला जो भारत आहे या भारताचं स्थान जागतिक नकाशावर भारताचं स्थान कुठे आहे हे जर आपल्याला विचारलं तर आपल्याला माहिती आहे हे भारताचं स्थान आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतं. ठीक आहे, भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतं. बरोबर, म्हणजेच काय तर जेव्हा पृथ्वीचे अक्षवृत्त आणि अक्षवृत्तामुळे दोन भाग होतात, उत्तर आणि दक्षिण, आणि रेखावृत्तामुळे दोन भाग होतात, पूर्व आणि पश्चिम. तर ह्याच्यामध्ये असे जे चार भाग पडतात पृथ्वीचे, सो त्याच्यामध्ये उत्तर पूर्व गोलार्धामध्ये हा भारताचा समावेश होतो, हे लक्षात ठेवायचं. मग उत्तर पूर्व गोलार्धामध्ये समावेश असल्यामुळे भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे, बघा अक्षवृत्तीय विस्तार आहे म्हणजेच भारताचं जे अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे भारताचं सुरुवातीचं टोक म्हणजे दक्षिण टोक, ठीक आहे, आणि भारताचं उत्तर टोक यांच्यामधला जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. परंतु बघा या ठिकाणी जरी आपण उल्लेख केला की उत्तर आणि दक्षिण टोक, परंतु भारताच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये सर्वप्रथम आपण अक्षवृत्तीय विस्तार बघूया. ठीक आहे, तर तो किती असणार आहे तो लक्षात घ्या. 8°4'28" उत्तर, बघा मी उत्तर या शब्दावर जोर दिलेला आहे, ते 37°6'53" उत्तर. बरोबर, का तर भारताचं स्थान जे आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतं, त्यामुळे भारताच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये उत्तर उत्तर दोन्ही ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जरी हे दक्षिण टोक मानलं भारताचं, परंतु ते लक्षात घ्यायचं की हे जे आहे भारताचा जो विस्तार आहे 8°4'28" उत्तर अक्षवृत्त, ते बघा हा इथे हा 8°4 अक्षवृत्त आहे, ते 37°6' उत्तर अक्षवृत्त एवढा दरम्यान आहे. म्हणजे जवळजवळ 29 अंशाचा तो फरक पडतो. ओके, हा पण लक्षात ठेवायचा. त्यानंतर भारताचा जर आपण रेखावृत्तीय विस्तार बघितला, बरोबर, रेखावृत्तीय विस्तार जर बघितला म्हणजेच भारताचं जे पश्चिम टोक, बरोबर, ते भारताचं हे जे पूर्व टोक आहे यांच्यामधला रेखावृत्तीय विस्तार बघितला तर तो लक्षात घ्यायचा 68°7'33" पूर्व. बघा 33 सेकंद म्हणजे या ठिकाणी किती असणार आहे ते 68°7' पूर्व. बरोबर, हा पूर्व रेखावृत्त असणार आहे आणि ते 97°25'47" पूर्व. या ठिकाणी किती असणार आहे तर 97°25' पूर्व. बरोबर, सो अशा पद्धतीने हे भारताच्या रेखावृत्तीय विस्तारामध्ये लक्षात घ्या. तर पूर्व आणि पूर्व हे दोन्ही शब्द असणार आहेत आणि भारताच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये उत्तर आणि उत्तर हेच शब्द असणार आहेत. म्हणजे जरी आपल्याला त्यावेळी एक्झामच्या वेळी याच्यावर प्रश्न आला आणि हे कोऑर्डिनेट्स आठवले नाही, परंतु लक्षात घ्यायचं की भारताच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये दोन्ही ठिकाणी नेहमी उत्तर उत्तर असणार आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये दोन्ही ठिकाणी नेहमी पूर्व पूर्व असणार. मग यावरून आपण 1-2 ऑप्शन तरी इलिमिनेट करू शकतो. ठीक, सो हे आपण बघितलं. त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे भारताच्या मध्यातून, बघा भारत, ठीक आहे, तर या भारताच्या मध्यातून काय गेलेलं आहे कर्कवृत्त गेलेलं आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे म्हणजे कर्कवृत्ताची जे अक्षवृत्त आहे ते किती आहे तर 23.5° उत्तर. बरोबर, 23.5° उत्तर अक्षवृत्त जे आहे त्याला आपण काय म्हणतो कर्कवृत्त म्हणतो, म्हणजे विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला. तर ते कर्कवृत्त भारतातील 8 राज्यांमधून गेलेलं आहे. किती, जर आपल्याला प्रश्न विचारला की भारतातील किती राज्यातून बघा आपल्याला प्रश्न आला की भारतातील किती राज्यातून
कर्कवृत्त गेलेलं आहे, तर लक्षात ठेवा भारतातील 8 राज्यांमधून हे कर्कवृत्त गेलेलं आहे. मग ही राज्य कोणती, असं पण आपल्याला प्रश्न विचारू शकतो. काय प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे आणि खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही ते ओळखा. बरोबर. मग ती 8 राज्य आपण क्रमाने म्हणजे लक्षात ठेवूया. म्हणजेच पश्चिम बाजूपासून पश्चिम ते पूर्व अशी ही 8 राज्य क्रमाने लक्षात घेऊ. तर सर्वात प्रथम लक्षात घ्या गुजरात. अतिपश्चिमेकडचं राज्य कोणतं की जे कर्कवृत्तावर आहे, गुजरात. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे राजस्थान. बघा काहींना वाटेल की राजस्थान हे गुजरातच्या आधी येतं, नाही तर गुजरात हे अतिपश्चिमेकडचं आहे कर्कवृत्तावर. त्यानंतर राजस्थान झालं. बघा राजस्थान नंतर आपण मध्य प्रदेश म्हणजेच MP मध्य प्रदेश. बरोबर. त्यानंतर जे आहे छत्तीसगड. छत्तीसगड हे राज्य येतं. मग झारखंड येतं. बघा मग झारखंड राज्य येतं. त्यानंतर बघा पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम. त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे. सो बघा मिझोराम हे भारतातून जे कर्कवृत्त गेलेलं आहे त्या कर्कवृत्तावर अतिशय पूर्वेकडचं कोणतं आहे, मिझोराम. आणि भारतामधून जे कर्कवृत्त गेलं आहे त्याच्या अतिशय पश्चिमेला कोणतं आहे, गुजरात. आणि यांच्या दरम्यान ही जी इतर राज्य आहेत तर अशा पद्धतीने त्या पश्चिम क्रम जरी आयोगाने विचारला तरी आपण ओळखू शकतो. सो लक्षात ठेवा 8 राज्य जे आहेत भारताच्या कर्कवृत्तावर, म्हणजे भारतातील 8 राज्य कर्कवृत्तावर आहेत. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर पुढचा पॉईंट लक्षात घ्यायचा तो भारताच्या प्रमाण वेळेसंदर्भात. बघा भारताची जी प्रमाण वेळ आहे, ओके. तो या वेळेसंदर्भात आपण लक्षात घ्यायचा की भारताची प्रमाण वेळ कोणती जर आपल्याला विचारलं तर लक्षात असलेलं पाहिजे आपल्याला 82°30 पूर्व किंवा आपण तिला 82.5° असंही म्हणू शकतो पूर्व. ही जी आहे भारताची प्रमाण वेळ. बरोबर. तर ही कुठून जाते, कोणत्या शहरातून जाते, तर अलाहाबाद या शहरातून ही भारताची प्रमाण वेळ जाते. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. अलाहाबाद कुठे आहे, उत्तर प्रदेशमध्ये. ठीक. तर बघा ही जी भारताची प्रमाण वेळ आहे जर आपल्याला विचारल्या की भारताच्या किती राज्यातून जाते, कर्कवृत्त किती, तर 8 राज्यातून जातं. तर ही प्रमाण वेळ जी आहे भारताची किती राज्यातून जाते, तर लक्षात ठेवायचं भारतातील 5 राज्यांमधून ही प्रमाण वेळ जाते. मग ते कोणती कोणती राज्य ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर ती राज्य जर आपण त्यांचा उत्तर दक्षिण क्रम बघितला, ठीक, तर उत्तरेकडे बघा उत्तर प्रदेशमधून त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मग मध्य प्रदेश, मग छत्तीसगड. बघा मग छत्तीसगड, त्यानंतर ओडिशा आणि आंध्र प्रदेश. सो अशा 5 राज्यातून बघा हे 5 राज्यातून भारतीय प्रमाणवेल गेलेली आहे. म्हणजे हे जे 82.5° पूर्व रेखावृत्त आहे हे भारतातील किती राज्यातून गेले, तर 5 राज्यातून. मग कोणते कोणते, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा या भारताच्या प्रमाण वेळेसंदर्भात आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचं आहे की जी बघा जी प्रमाण म्हणजे पूर्ण जगाचा विचार केला तर जी 0° रेखावृत्त आहे, बघा 0° जे रेखावृत्त जे आहे ते कुठून गेलेलं आहे, तर ग्रीनविच. ठीक आहे. आपण सांगू शकतो ग्रीनिच, इंग्लंडमधील, युनायटेड किंगडम मधील ग्रीनिच मध्ये 0° रेखावृत्त गेलेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्या पूर्वेला भारताची जी प्रमाण वेळ आहे ती म्हणजे अलाहाबाद. बरोबर. ग्रीनिच हे कुठे येतं, तर युनायटेड किंगडम, आपण इंग्लंडमध्ये सांगतो, इंग्लंडमध्ये येतं. आणि अलाहाबाद कुठे येतं, तर उत्तर प्रदेश आणि भारत. बरोबर. ही प्रमाण वेळ किती आहे, 0. आणि हे किती आहे, 82.5° पूर्व. बरोबर. तर ह्यांच्यातील अंतर बघा, ह्यांच्यातील अंतर किती आहे, तर ह्यांच्यातील अंतर 5 तास आणि 30 मिनिटं. ठीक आहे. 5 तास आणि 30 मिनिटांचा अंतर आहे. बघ काय सांगितलं जातं, तर भारताची प्रमाण वेळ बघा एक पॉईंट लक्षात ठेवायचा किंवा वाक्य लक्षात ठेवायचं, भारताची प्रमाण वेळ ग्रीनिचच्या प्रमाण वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणजे भारतात म्हणजे सूर्योदय जो आहे, सूर्योदय भारताकडे आधी होतो, त्याच्यानंतर मग तो ग्रीनिचला होतो, हे लक्षात ठेवायचं. बरोबर. म्हणजे भारतामध्ये समजा जर विचार केला 12, तर आधी 12 भारतामध्ये वाजतात आणि नंतर 5.5 तासानंतर हे जे 12 आहेत म्हणजे ते इंग्लंडमध्ये वाजतात. हे लक्षात
ठेवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा पॉईंट इथे आपण लक्षात ठेवायचा. म्हणजेच काय तर ज्यावेळी इंग्लंडमध्ये 12 वाजले असतील त्यावेळी भारतामध्ये 5:30 वाजले असतील. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आय होप की तुमच्यात हे लक्षात आलं असेल. ठीक. त्यानंतर बघा ह्या रेखावृत्त संदर्भात जर आपण विचार केला रेखावृत्त संदर्भात तर लक्षात घ्या बघा भारताचं जे अति पूर्वेकडचं टोक आहे भारताचं समजा पश्चिमेचं राज्य कोणतं येतं गुजरात. बघा पश्चिमेचं राज्य कोणतं येतं गुजरात आणि भारताचं जे आहे पूर्वेकडचं राज्य येतं ते म्हणजे अरुणाचल प्रदेश. बरोबर. तर ह्याच्यामधलं जे वेळेचा फरक आहे वेळेचा फरक हा 2 तासाचा आहे. बघा वेळेचा फरक किती आहे 2 तासाचा आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. सो म्हणजे भारताचं अति पश्चिमेकडचं राज्य आणि भारताचं अति पूर्वेकडचं राज्य याच्यामधील वेळेचा फरक 2 तास आहे. आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. सो बघा भारताचं अति पश्चिमेकडचं अति पूर्वेकडचं आणि ते टोक आहे ते पण आपण बघणारच आहोत. ओके. सो याच्यानंतर आपण आपला जो भारत आहे या भारताचा अति उत्तरेकडचा टोक कोणता अति पूर्वेकडचा अति पश्चिमेकडचा आणि अति दक्षिणेकडचा टोक कोणता ते पण आपण इथे बघूया. तर बघा हा आहे आपला भारत आणि आपल्याला हे संदर्भात प्रश्न पण विचारला जाऊ शकतो. तर भारताचं अति उत्तरेकडील टोक ठीक आहे भारताचं अति उत्तरेकडील टोक म्हणजेच काय तर 8 अंश 4 मिनिटं आणि 28 सेकंद म्हणजेच 8 अंश आणि 4 हा जो 4 मिनिटं हा उत्तर अक्षावृत्त आहे. बरोबर. याच्यावर असणारं भारताचं अति उत्तरेकडील टोक काय त्याचं नाव आहे दफ्तार. ठीक आहे. हा लक्षात ठेवायचा. त्यानंतर भारताचं अति पूर्वेकडील टोक काय की जे अरुणाचल प्रदेशमध्ये त्याचं नाव आहे किबिथू. हे कुठं आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. ओके. त्यानंतर बघा भारताचं अति पश्चिमेकडचं टोक तर ते आहे घुवरमोटा. कोणतं आहे घुवरमोटा. हे कुठे येतं तर गुजरातमध्ये. हे लक्षात ठेवायचं. आणि भारताचं अति दक्षिणेकडचं टोक काय त्याला नाव आहे कन्याकुमारी. बरोबर. हे कुठे येतं तर तामिळनाडू. तर बघा जर जे आपण अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार जे बघितले तर त्याच्या संदर्भात हेच लक्षात ठेवायचे आहे. तर कन्याकुमारी जे आहे हे आपण बघितलं तर 37 अंश 6 मिनिटं ह्या उत्तर अक्षरवृत्तावर आहे. त्यानंतर पश्चिम टोक जे घुवरमोटा आहे ते 68 अंश 7 मिनिटं पूर्व रेखावृत्तावर येतं आणि जे किबिथू आहे बरोबर किबिथू जे आहे ते 97 अंश आणि 25 मिनिटं पूर्व रेखावृत्तावर. सो अशा पद्धतीने भारताचं अति उत्तरेकडचं अति दक्षिण अति पश्चिम अति उत्तरेकडचं जे ठिकाणं आहेत ती आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ठीक. सो त्यानंतर आता आपल्याला भारताची पूर्व पश्चिम लांबी आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी या संदर्भात बघायचंय. ठीक आहे. सो भारताची जी पूर्व पश्चिम लांबी जे आपल्याला विचारलं भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर ती लक्षात घ्या 2933 किलोमीटर. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे 2933 किलोमीटर. आणि तोच भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर 3214 किलोमीटर. भारताची उत्तर दक्षिण लांबी 3214 किलोमीटर हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी आयोगाने एकदा स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारला होता की भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. बरोबर ना. मग म्हणजे 3214 हा भारताचा उत्तर दक्षिण विस्तार आहे आणि 2933 हा भारताचा पूर्व पश्चिम विस्तार आहे. म्हणजे साहजिकच आहे 2933 पेक्षा 3214 हे जास्त आहेत. म्हणून त्याच्या पद्धतीने स्टेटमेंट आयोगाने विचारला होता. म्हणून ही अॅनालिटिकल सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. लक्षात घ्या. मग भारताचं क्षेत्रफळ किती असं जर आपल्याला विचारलं. ठीक आहे. भारताचं क्षेत्रफळ तर भारताचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे लक्षात घ्या 32,87,263 चौरस किलोमीटर. बघा भारताचं क्षेत्रफळ जे आहे 32,87,263 चौरस म्हणजे 32,87,263 32,87,263 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर आपल्याला आयोगाने विचारलं की भारताचा क्षेत्रफळ 32.87 लाख चौरस किमी आहे तरी पण ते योग्य आहे हे लक्षात ठेवायचं. ओके. अशा पद्धतीने. ठीक. सो हे इथे लक्षात ठेवायचं. मग भारताचं क्षेत्रफळ किती आहे तर 32,87,263. सो या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. जगाच्या एकूण
क्षेत्रफळापैकी जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचं क्षेत्रफळ 2.46% इतका आहे. भारताच्या क्षेत्रफळाचा वाटा किती आहे? 2.46%. मग बस जर भारत 7वा आहे, बघा भारत 7वा आहे, तर सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश कोणता? तर तो येतो सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश रशिया. बरोबर, रशिया. त्यानंतर मग हा पहिला येतो. मग दुसरा कोणता येतो? तर कॅनडा. दुसरा येतो कॅनडा. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा येतो चीन. क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांकाचा देश कोणता? चीन. त्यानंतर बघा अमेरिका हा 4थ्या क्रमांकावर येतो. अमेरिका 4थ्या क्रमांकावर. मग येतो ब्राझील. ब्राझील जो आहे 5व्या क्रमांकावर येतो. त्यानंतर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया 6व्या क्रमांकावर आणि 7व्या क्रमांकावर आपला भारत. बरोबर, अशा पद्धतीने ही देशांची क्षेत्रफळ सुद्धा लक्षात ठेवायची. तर जगामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा देश कोणता? तर तो असणार आहे रशिया आणि भारताचा क्रमांक 7व्या क्रमांकाचा आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. तर बघा भारताचं क्षेत्रफळ जे आहे ते चीनच्या 1/3 आहे. चीनच्या क्षेत्रफळाच्या 1/3 हे भारताचं क्षेत्रफळ आहे. ओके, मग जर बघायला गेलो तर हे झालं जागतिक. मग भारतामध्ये जर आपल्याला विचारलं की भारतातील जे राज्यांच्या क्षेत्रफळानुसार जो क्रम आहे तो पण पुढे आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो तुर्ता आपण म्हणजे काय करतोय, पूर्णपणे भारताचं जे जागतिक संदर्भात जे स्थान आहे किंवा त्या संदर्भात ज्या सीमा आहेत त्या इथे पहिल्या कव्हर करून घेऊ, मग भारतातील राज्यांकडे येऊ. ओके, तर मग याच्यानंतर भारताची जी भूसीमा आहे त्या संदर्भात आपण काही पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉईंट बघा, तर भारताची भूसीमा. तर या संदर्भात आपण आता डिस्कशन करणार, हे पॉईंट्स लक्षात ठेवणार. ठीक आहे, तर भारताची भूसीमा म्हणजे कोणत्या कोणत्या देशांची भारताची सीमा लागून आहे तो पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. ओके, तर बघा मग भारताची सीमा जी आहे कोणत्या कोणत्या देशांना लागून आहे असं जर आपल्याला प्रश्न विचारला, ठीक आहे, सो मॅपच्या थ्रूनेच आपण इथे लक्षात घेऊया. तर बघा, तर आपण जर या ठिकाणून म्हणजे दिशा जर आपण बघितली तर इकडे पश्चिम दिशा येते. बरोबर, पश्चिम, त्यानंतर पूर्व, त्यानंतर उत्तर आणि खाली आपण जर बघितलं दक्षिण. ठीक आहे, दक्षिण. तर विशेषतः जर आपण बघायला गेलं तर भारताच्या दक्षिणेला काय आहे? समुद्र आहे. बरोबर, तर भारताच्या उत्तर सीमेवरती भागामध्ये जे देश आहेत ते कोणते कोणते लक्षात घ्या. तर भारताच्या आग्नेयेला कोणता देश आहे? तर पाकिस्तान. भारताच्या आग्नेयेला पाकिस्तान आहे. त्यानंतर भारताच्या उत्तरेला कोणत्या देशाची सीमा आहे? तर अफगाणिस्तान. बरोबर, अफगाणिस्तानाची सीमा उत्तर साईडला लागलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या की हा जो म्हणजे जो भाग पाकिस्तानने व्यापलेला आहे भारताचा, पण तो मूळ भाग भारताचा आहे, त्यामुळे भारताचा नकाशा असाच आहे, हा लक्षात घ्या. बरोबर, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जरी तो पाकिस्तानने ऑक्युपाइड केलेला आहे, परंतु भारताचा तो अविभाज्य भाग आहे, म्हणून भारताला अफगाणिस्तानची सीमा लागलेली आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर जर आपण बघितलं तर भारताच्या ईशान्य भागामध्ये 2 देश येतात, ते म्हणजे एक म्हणजे चीन, ठीक आहे, आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघितलं तर नेपाळ. बरोबर, नेपाळ येतं. त्यानंतर इथे आपण बघितलं भूतान, त्यानंतर म्यानमार भारताच्या पूर्वेला आहे आणि भारताच्या पूर्वेला हा आपण सांगू शकतो की बांगलादेश आहे. बरोबर, सो भारताला एकूण किती देशांची सीमा लागून आहे असा जर प्रश्न आयोगाने विचारला तर भारताला एकूण 7 देशांची सीमा लागून आहे. बरोबर, बघा आयोगाने प्रश्न आपल्याला विचारला की किती देशांची सीमा लागून आहे भारताला, तर भारताला एकूण 7 देशांची सीमा ही भारताला लागून आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, भारताला एकूण 7 देशांची सीमा लागून आहे. मग ती क्रमाने लक्षात ठेवू. ठीक आहे, मग बघा सर्वाधिक भारताची सीमा जी आहे ती कोणत्या देशाला लागून आहे, तर ठीक आहे, ते बांगलादेश. तर सर्वाधिक जी सीमा जी आहे ती बांगलादेशलाच लागून आहे. बरोबर, बांगलादेश या देशाला भारताची सर्वाधिक सीमा लागून आहे. ती किती? तर लक्षात घ्या 4096 किलोमीटर. 4096 किलोमीटर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश येतो तो म्हणजे चीन. सो चीनला भारताची सीमा लागून आहे 3917
किलोमीटर. बरोबर. नेक्स्ट बांगलादेश, चीन नंतर बघा पाकिस्तान. ठीक आहे. सो पाकिस्तान या देशाला भारताची 3310 किलोमीटर एवढी सीमा लागून आहे. त्यानंतर नेपाळ. सो नेपाळ या देशाला भारताची 1752 किलोमीटर एवढी सीमा लागून आहे. बरोबर. त्यानंतर लक्षात घ्या, नेपाळ नंतर म्यानमार. बरोबर. म्यानमार. सो म्यानमार या देशाला भारताची किती सीमा लागून आहे, तर 1458 किलोमीटर इतकी सीमा लागून आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. नेक्स्ट भूतान. 6वा भूतान आहे. सो भूतान या देशाला भारताची 587 किलोमीटर लागून आहे. आणि सगळ्यात कमी सीमा जी आहे ती अफगाणिस्तान. अफगाण या देशाला लागून आहे, ती म्हणजे 80 किलोमीटर. ठीक आहे. सौदी सरांच्या पुस्तकानुसार ती 80 किलोमीटर इतकी सीमा. बरोबर. लक्षात घ्या. जर टक्केवारीमध्ये विचार केला, आपण टक्केवारीमध्ये विचार केला तर बघा भारताची एकूण जी भूसीमा आहे, बघा भारताची एकूण भूसीमा जर आपल्याला विचारली तर ती आहे 15,200. ठीक आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण लिहूया. बघा भारताची एकूण भूसीमा किती होते, तर 15,200 किलोमीटर. बरोबर. मग एका टायमाला आयोग काय विचारू शकतो, तर त्याची किलोमीटरमध्ये एक भारताची सीमा जी आहे बांगलादेशला एवढ्या किलोमीटरमध्ये लागून आहे ते विचारू शकतो, किंवा मग बांगलादेशला भारताच्या एकूण सीमेपैकी किती सीमा लागून आहे. तर लक्षात घ्या 26.95% प्रमाण जर काढलं तर 26.75% हे 4,096 किलोमीटर हे भारताच्या एकूण भूसीमेच्या 26.95% होतं. बरोबर. चीनची सीमा आहे, बरोबर, तिचे प्रमाण जे आहे म्हणजे भारताची चीनला लागून असलेली सीमा किती आहे, तर 25.77%. हा पॉईंट लक्षात घ्यायचा. त्याचप्रमाणे पाकिस्तान सोबत ती 21.78% इतकी आहे. त्यानंतर नेपाळ सोबत तीच सीमा 11.53% इतकी लागून आहे. ठीक आहे. ती जी आहे म्यानमार सोबत जर आपण बघितली तर 9.59%. तीच भूतान सोबत जी आहे ही 3.86% आणि ती अफगाणिस्तान सोबत 0.52% इतकी सीमा आणि त्याचं प्रमाण हे आपण लक्षात ठेवून द्यायचं. सो भारताची एकूण भूसीमा किती येते, 15,200 किलोमीटर ही जी आहे ही सीमा ही 7 राज्यांमध्ये विभागलेली आहे. बरोबर. मग बघा ह्याचा जो क्रम आहे तो कसा लक्षात ठेवतात, म्हणजे ती मूळ ट्रिक सगळ्यांनाच माहित असणार आहे. ते त्याचप्रमाणे आपण लिहू शकतो की बचपन में, ठीक आहे, बचपन में बीए. बरोबर. बचपन में बीए. या ठिकाणी आपण कसं लक्षात, बचपन म्हणजे बचपन म्हणजे काय, तर बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, म म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूतान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. जो ही भारताची सीमा इतर देशांना जे लागून आहे त्यांच्या लांबीनुसार हा जो क्रम आहे तो या ठिकाणी आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. सो त्यानंतर आपल्याला अतिशय महत्वाचा एक पॉइंट जो डिस्कस करायचा आहे की भारतामधील राज्य आणि जे देश आहेत, जे ठीक आहे भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जे देश आहेत आणि त्यांना लागून असणारी भारताची राज्य कोणती कोणती यावर आयोग प्रश्न विचारतो. सो ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर 1 बाय 1 आपण ही जी भारतामधील राज्य आणि त्या कोणत्या देशाला लागून आहेत किंवा कोणत्या देशाला किती राज्यांची सीमा लागून आहे हे 1 बाय 1 आपण इथे कव्हर करूया. तर मग सुरुवात करूया आपण पाकिस्तान पासून. सो नकाशामध्ये ते लक्षात सुद्धा घेऊ आणि ते लिहून सुद्धा घेऊ. म्हणजे एका बाजूला देश समजा पाकिस्तान आणि ह्या पाकिस्तानला लागून असणारी भारताची राज्य किती. ठीक आहे. देश कोणता तो आपण या ठिकाणी असा टेबल बनवूया आणि त्या ठिकाणी एकूण राज्य, ठीक आहे, मग त्यांचा किती आणि कोणतं हे पण आपण लक्षात घेऊ. ठीक आहे. तर सर्वप्रथम मॅपमध्ये आपण बघू म्हणजेच काय, तर इथे ते ऑटोमॅटिकली आपल्या लक्षात राहील. ठीक आहे. जर बघितलं तर या ठिकाणी भारताचं कोणतं राज्य आहे, गुजरात. त्यानंतर बघा या ठिकाणी कोणतं राज्य आहे, राजस्थान. बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी पंजाब हे राज्य आहे. पंजाब हे राज्य आहे. बरोबर. सो आपण अशा पद्धतीने भारताचा भूगोलचा अभ्यास करतोय तर आपल्याला प्रत्येक राज्याचं लोकेशन आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघू तर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर, बघा जम्मू आणि काश्मीर आहे आणि या त्यानंतर जर आहे जे केंद्रशासित प्रदेश लडाख. बरोबर. सो अशा पद्धतीने ही भारताच्या पूर्व आग्नेय भागातील ही राज्य आहेत आणि यांच्या सीमा
कोणाशी म्हणजे या कोणत्या देशाला लागून आहेत तर पाकिस्तान. ठीक आहे, पाकिस्तान या देशाला भारतातील किती राज्यांच्या सीमा लागून आहेत तर आपण बघितलं तर विचार काउंट केला तर 5 राज्य. बरोबर, भारतातील 5 राज्यांच्या सीमा ज्या आहेत या पाकिस्तानला लागून आहेत. मग त्या ठिकाणी आपण इथे नोट डाऊन करू शकतो की बघा एकूण राज्य किती तर 5. मग कोणती कोणती जर आपण बघितला उत्तर दक्षिण क्रम बघितला, उत्तरेकडून दक्षिणेकडे तर अति उत्तरे कोणता येतो लडाख. बरोबर, त्याच्यानंतर जम्मू अँड काश्मीर, त्याच्यानंतर येतो पंजाब. बरोबर, पंजाब, मग येतो राजस्थान. बरोबर, आणि कोण दक्षिणेकडचा कोणता येतो तर गुजरात. बरोबर, सो अशी ह्या 5 राज्यांच्या सीमा ह्या पाकिस्तानला लागून आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचं जो देश येतो तो म्हणजे अफगाणिस्तान. बरोबर, सो या अफगाणिस्तानला लागून असणारे देश जो राज्य असणार आहे ते एकच आहे हे लक्षात ठेवा. राज्य त्याचा केंद्रशासित प्रदेश आहे. बरोबर, सो लडाख आणि जम्मू काश्मीर हे किती आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत. मग जर आपण याचं पूर्णपणे म्हणजे चांगल्या पद्धतीने डिवायडेशन केलं अजून डीप मध्ये तर लडाख आणि जम्मू काश्मीर हे काय आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत. बरोबर, आणि पंजाब राजस्थान गुजरात ही काय तर राज्य आहेत. तर तसं बघितलं तर या 5 याच्यामध्ये आपण बघितलं तर 3 राज्य येतात आणि 2 केंद्रशासित प्रदेश येतात. बरोबर, सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर अफगाणिस्तानला लागून असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता तर लडाख. बरोबर, सो बघा जो अफगाणिस्तान आहे बरं तर याची सीमा जी आहे ती या भारताच्या उत्तर भागाला लागून आहे. बरोबर, तर या ठिकाणी हा अफगाणिस्तान देश आहे. तर अफगाणिस्तानला भारताचं एकच राज्य लागून आहे ते म्हणजे लडाख केंद्रशासित प्रदेश. ठीक, त्यानंतर मग आपण विचार बघूया चीन या देशाला. भारताच्या ईशान्य भागामध्ये जो देश आहे तो चीन आहे. बरोबर, सो या चीन देशाला कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागून आहे तर सर्वप्रथम आपण बघा तर लडाख. ठीक आहे, लडाख तर विचार करा. ठीक आहे, पहिलं चीनचं बघून घेऊ लडाख. त्याच्यानंतर लडाखच्या दक्षिणेला आपण जर या ठिकाणी राज्य बघितलं ते म्हणजे हिमाचल प्रदेश. HP म्हणजे हिमाचल प्रदेश. त्यानंतर बघा या ठिकाणी उत्तराखंड आपण UK लिहू शकतो उत्तराखंड. बरोबर, नेक्स्ट बघा या ठिकाणी जे आहे सिक्कीम SK. बघा सिक्कीम SK सिक्कीम. त्यानंतर या ठिकाणी हे जे अरुणाचल प्रदेश आहे बघा सिक्कीम त्यानंतर अरुणाचल प्रदेश ही राज्यांची ज्या सीमा ज्या आहेत ह्या चीनला लागून आहेत. ठीक आहे, म्हणजे चीनला लागून असणारी कोणती कोणती राज्य आपल्याला येतात बघा तर चीनला लागून असणारी राज्य कोणती चीन या देशाला लागून असणारी राज्य जर आपण बघितलं तर उत्तरेकडून सर्वप्रथम लडाख. बरोबर, त्यानंतर हिमाचल प्रदेश त्यानंतर सिक्कीम हिमाचल प्रदेश मग उत्तराखंड. कोणतं येतं उत्तराखंड येतं. उत्तराखंड मग येतं सिक्कीम त्यानंतर अरुणाचल प्रदेश. सो बघा चीनला सुद्धा लागून असणाऱ्या राज्यांची संख्या किती आहे तर 5 आहे. त्यामध्ये 1 केंद्रशासित प्रदेश आणि बाकी इतर राज्य आहेत. सो या ठिकाणी बघा लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा ज्या आहेत या 3 देशांना लागून आहेत ते म्हणजे पाकिस्तान. बघा पाकिस्तान त्यानंतर अफगाणिस्तान आणि चीन या देशांना लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागून आहेत हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर जर मग बघा लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त राज्य आपल्याला विचारली तर चीनला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत तर 4 राज्यांच्या सीमा लागून आहेत. पाकिस्तानला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत तर पाकिस्तानला 3 राज्यांच्या सीमा लागून आहेत कारण एकूण बाकीचे ते केंद्रशासित प्रदेश आहेत. तर हे सुद्धा आपण इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर चीन नंतर मग दुसरा देश आपण बघूया नेपाळ. ओके, तो हा जो नेपाळ आहे. सो नेपाळ या देशाला कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत तर बघा या ठिकाणी मॅप मध्ये पुन्हा आपण ते काढूया. तर बघा नेपाळ या देशाला उत्तराखंडची सीमा लागून आहे. या ठिकाणी नेपाळ आहे. बरोबर, त्यानंतर बघा तर उत्तर प्रदेशची सीमा नेपाळला लागून आहे. त्यानंतर बिहारची सीमा नेपाळला लागून आहे. त्यानंतर हा जो पश्चिम बंगाल आहे त्याला आपण वेस्ट बेंगॉल म्हणू.
ठीक आहे. तर ह्याची सुद्धा सीमा जी आहे ती नेपाळला लागून आहे आणि सिक्कीम या राज्याची सीमा नेपाळला लागून आहे. मग एकूण किती राज्य होतात तर 1, 2, 3, 4 आणि 5. सो नेपाळ या देशाला भारतातील 5 राज्यांच्या सीमा लागून आहेत. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मग नेपाळला किती आहेत तर 5. मग कोणते कोणते तर लक्षात घ्यायचं बघा. उत्तराखंड म्हणजे युके, उत्तराखंड, त्यानंतर यूपी, त्यानंतर बिहार BI बरोबर बिहार, त्यानंतर बघा पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि सिक्कीम म्हणजे SK. तर अशा पद्धतीने ह्या 5 राज्यांच्या सीमा तुम्ही नोटमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या 5 राज्यांच्या सीमा ज्या आहेत या नेपाळ या देशाशी जोडून आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा देश जर आपण बघूया बांगलादेश. ओके. जर बांगलादेशचा आपण विचार केला ओके तर बघा बांगलादेशला कोणत्या कोणत्या राज्यांच्या सीमा लागून आहेत तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा वेस्ट बेंगॉल हा पश्चिम बंगाल जो आहे, पश्चिम बंगालची सीमा कुठे भारताला बांगलादेशला लागून आहे. त्यानंतर बघा इथे जो भाग आहे ही आसामची सीमा आहे. ठीक आहे. या ठिकाणी एक मेघालय राज्य येतं बघा, मेघालय, त्यानंतर आसाम, आसाम राज्याची सीमा सुद्धा बांगलादेशला लागून आहे, मेघालय. त्यानंतर त्रिपुरा, इथे कोणता देश आहे त्रिपुरा, त्रिपुरा आणि इथे मिझोराम. ठीक आहे. सो बघा त्रिपुरा, मिझोराम या देशांच्या सीमा सुद्धा बांगलादेश या देशाला लागून आहेत. मग एकूण किती झाले तर बघा तर एकूण 5. मग बांगलादेशला लागून असलेल्या राज्यांची संख्या किती होते तर 5 होते. आणि मग ही राज्य कोणती कोणती असं जर आपल्याला विचारलं तर लक्षात घ्या बघा पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आसाम, आसाम, मेघालय, मेघालय, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोराम, त्रिपुरा आणि मिझोराम. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं की बांगलादेशला या 5 राज्यांच्या सीमा लागून आहे. बरोबर. त्यानंतर पुढचं लक्षात घ्या की भूतान, भूतान जो देश आहे बरोबर. सो भूतानला कोणत्या कोणत्या राज्यांची सीमा लागून आहे जर आपण या ठिकाणी बघितलं तर बघा या ठिकाणी आहे सिक्कीम बरोबर, सिक्कीम. त्यानंतर हा जो पश्चिम बंगाल आहे बघा, हा एरिया कोणता आहे पश्चिम बंगालचा एरिया आहे, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश. बघा सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेश आणि आसाम, आसाम ह्या राज्यांच्या सीमा भूतानला लागून आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं की भूतानला किती राज्यांची सीमा लागून आहेत तर 4. ठीक आहे 4. मग कोणते कोणते तर 1 by 1 बघा. तर सिक्कीम, सिक्कीम, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर आसाम आणि अरुणाचल प्रदेश. आणि अरुणाचल प्रदेश यांना या भूतान या राज्यांच्या सीमा भूतान राज्याला लागून आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग शेवटचा राहतो का ठीक आहे नाही सगळे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सो अशा पद्धतीने ही जी भारतातील राज्य ज्या देशांना लागून आहेत ते ती नोट डाऊन किंवा ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे की त्याच्यावर आयोगाने रिसेंटली प्रश्न विचारला होता तो म्हणजे की 2 देशांना लागून असणार. बघा पॉईंट काय आहे 2 किंवा 3 देशांना लागून असणारे सामायिक राज्य. ठीक आहे. सामायिक राज्य अशी की जे त्यांच्या सीमा 2 किंवा 3 देशांना लागून आहेत. बरोबर. हा पॉईंट आपण डिस्कस करायचा. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मिझोराम संदर्भात. मिझोराम संदर्भात आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे पुढे सुद्धा आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया लडाख पासून. बघा सर्वप्रथम आपण सुरू करूया लडाख पासून. ठीक आहे. सो हा जो लडाख जो केंद्रशासित प्रदेश आहे, लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, याला कोणत्या देशांच्या सीमा लागून आहेत तर पहिलं म्हणजे पाकिस्तान, पाकिस्तान, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आणि चीन. तर या 3 देशांच्या सीमा या लडाख या केंद्रशासित प्रदेशाला लागून आहेत हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे.
त्याच्यानंतर दुसरा देश आहे दुसरं राज्य उत्तराखंड. बघा, तर उत्तराखंड राज्याच्या सीमा ज्या आहेत एका बाजूला चीन या देशाला लागून आहेत आणि दुसरं म्हणजे नेपाळ या देशाला लागून आहेत. सो हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. ठीक. त्याच्यानंतर पुढचा जो राज्य आहे तो सिक्कीम. ठीक आहे. सो बघा, या सिक्कीम या देशात सिक्कीम राज्याला कोणत्या कोणत्या देशांच्या सीमा लागून आहेत, तर सिक्कीम या देशाला बघा नेपाळ, त्यानंतर चीन आणि भूतान. ठीक आहे. या ठिकाणी आपला एक देश राहिला तो म्हणजे म्यानमार. ओके, तो आपण पहिला कव्हर करून घेऊया. म्यानमार. आपला म्यानमार राहिला. ठीक आहे. सो म्यानमार संदर्भात आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर जे पूर्वांचलमध्ये जे राज्य आहे म्हणजे भारताच्या अति पूर्वेकडची राज्य त्या संदर्भात जर बघायला गेलं तर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर इथे आपण बघितलं नागालँड, बरोबर, नागालँड, त्यानंतर नागालँड, मणिपूर आणि मिझोराम, बरोबर. तर ही राज्य कोणाला लागून आहेत, तर म्यानमार या देशाला लागून आहेत. सो या म्यानमारला सुद्धा 4 राज्यांच्या सीमा भेटतात. मग त्याच्यामध्ये आपण जर पहिलं बघितलं अरुणाचल प्रदेश, मग नागालँड, त्यानंतर मणिपूर, त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे मिझोराम, बरोबर. तर या 4 राज्यांच्या सीमा या म्यानमार देशाला लागून आहेत, हे लक्षात घ्या, बरोबर. मग आता आपण आपला पॉईंट पुढचा डिस्कस करूया. तर सिक्कीम या राज्याच्या सीमा नेपाळ, चीन आणि भूतान यांना लागून आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जर सिक्कीम झालं, मग आपण लक्षात घेऊया तर आसाम. ठीक आहे. जर आसाम जर बघितलं तर आपण आसामची जी सीमा आहे ही बांगलादेशला लागून आहे. बघा, बांगलादेशला लागून सुद्धा आसाम आहे आणि आसामची सीमा ही भूतान या देशाला सुद्धा लागून आहे. तर हे इथे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा देश जर आपण बघितला तर पश्चिम बंगाल. बघा, पश्चिम बंगाल राज्य बघितला तर या पश्चिम बंगालच्या ज्या सीमा आहेत ह्या एका बाजूला नेपाळ या देशाला लागून आहेत, बरोबर. त्याच प्रकारे पश्चिम बंगाल जो आहे हा बांगलादेशला लागून आहे. ठीक आहे ना. जास्त बांगलादेशला जी सीमा कोणत्या राज्याची आहे ती म्हणजे पश्चिम बंगालचीच, बरोबर. आणि तिसरं म्हणजे भूतान. सो भूतान या राज्याला सुद्धा पश्चिम बंगालची सीमा लागून आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरं जर आपण राज्य बघितलं तर अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे तर ह्या राज्याच्या सीमा कोणत्या देशाला लागून आहेत, तर एक म्हणजे चीन या देशाला, त्यानंतर दुसरं सिक्कीम, बरोबर, आणि तिसरं म्हणजे म्यानमार. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक. सो हे झालं. त्याच्यानंतर पुढचं जे सामायिक राज्य जो येतो तो म्हणजे मिझोराम. बघा, तर या मिझोरामवर आयोगाने प्रश्न विचारलेला होता रिसेंटली एक्झाम मध्ये. तर मिझोरामच्या राज्याच्या सीमा ज्या आहेत एका बाजूला बांगलादेशला लागून आहेत आणि एका बाजूला ज्या आहेत म्यानमारला लागून आहेत. ठीक आहे. सो बघा, मग असा आयोगाने प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांशी सामायिक आहेत, बरोबर. मग त्या ठिकाणी मिझोराम हे उत्तर होतं. हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. सो बघा, तर मिझोरामच्या सीमा ज्या आहेत बांगलादेश आणि म्यानमार यांना लागून आहे आणि यावर आयोगाने कोणत्या देशांना लागून आहेत असं विचारलं नव्हतं. फक्त एवढं विचारलं होतं की 4 राज्य दिली होती आणि 4 राज्यांपैकी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांमध्ये सामायिक आहेत असं आपल्याला आयोगाने विचारलं होतं. म्हणून आता इथून पुढे सुद्धा आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. म्हणून हे पॉईंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे झालं भारताच्या भूसीमेबद्दल. त्यानंतर भारताचा जे सागरी सीमा या संदर्भात आपण टॉपिक डिस्कस केला. बघा, सागरी सीमा संदर्भात. ओके. तर आपल्याला माहिती आहे की भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे, भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे आणि तो
समुद्राने वेगळा झालेला आहे. तर बघा या ठिकाणी बघा पाल्कची समुद्रधुनीने या श्रीलंकेला भारतापासून वेगळं केलेलं आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर भारताची एकूण जी सागरी सीमा आहे बघा एकूण, कारण काय तर भारताचं जे क्षेत्र आहे, भारताचा पूर्ण क्षेत्र जो आहे तो भारत आणि जी भारताच्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी बेटं आहेत बरोबर, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटं, तर यांचं मिळून पूर्ण भारत तयार होतो. फक्त भारत म्हणजे जे आपलं जे आपण बघतो राजकीय ते नाहीये. तर भारताचं क्षेत्र हे बेटं आणि जे दोन्ही समुद्रातील बेटं जे आहेत ती पण भारताच्या क्षेत्रामध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. मग भारताची एकूण सागरी सीमा जर आपल्याला विचारली तर ती किती सांगायची? ती सांगायची 7,516 किलोमीटर. भारताची एकूण सागरी सीमा किती आहे? 7,516. त्यामध्ये मुख्य भारताची सागरी सीमा किती आहे जर आपल्याला विचारलं, मुख्य म्हणजे जी भारताची एकूण राज्य आहेत बरोबर, ती सागरी सीमा किती? तर लक्षात घ्या भारताची मुख्य सागरी सीमा जी आहे 6,063 किलोमीटर बरोबर, आणि जी बेटं आहेत बेटांची मिळून एकूण जी सीमा होते 1,454 किलोमीटर. ठीक आहे. बेटांना लागून म्हणजे जो भारतीय बेटे आहेत बरोबर, त्यांची जी सीमा आहे ती किती आहे? 1,454. सो अशा पद्धतीने ही जी भारताची सागरी सीमा आहे आणि त्याच्या संदर्भात हे जे डिवायडेशन आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बरोबर. सो बघा भारत जो आहे म्हणजे भारताचं जो स्थान आहे जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने जर आपण भारताचा नकाशा बघितला, ठीक आहे, तर भारताच्या या म्हणजे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि ह्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं येतात बरोबर, आणि भारताच्या पूर्वेला अरबी समुद्र आहे आणि ह्याच्या ठिकाणी कोणती बेटं येतात? तर लक्षद्वीप. हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे शोधा लक्षद्वीप बेटं आणि अंदमान निकोबार बेटं हे सुद्धा भारताचा भाग आहेत, हे लक्षात ठेवायचं. तो भारताच्या सागरी प्रदेशामध्ये एकूण 599 बेटे आहेत. बघा भारताच्या सागरी प्रदेशामध्ये एकूण 599 बेटे आहेत. यापैकी हा जो अरबी समुद्राचा भाग आहे बघा, ज्यापैकी जो अरबी समुद्र आहे, त्या अरबी समुद्रामध्ये 27 बेटे येतात. किती? 27 बेटे. आणि उरलेली जी 572 बेटं आहेत म्हणजे ही बंगालचा जो उपसागर आहे तिच्यामध्ये उरलेली 572 बेटे ही बंगालच्या उपसागरामध्ये येतात बरोबर. सो बघा आपण सुरुवातीला एक पॉइंट डिस्कस केला की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो लक्षात घ्या किती होता? 8°4' उत्तर ते भारतात 37°6' उत्तर. तर बघा भारताचं जे दक्षिण टोक म्हणजे या ठिकाणी कोणतं क्षेत्र आहे? कन्याकुमारी बरोबर, कन्याकुमारी. परंतु जर भारताचं दक्षिण टोक विचारलं, अति दक्षिणेकडचं टोक, बघा भारताचं अति दक्षिणेकडील टोक, ठीक आहे. तर बघा कन्याकुमारी काय आहे? तर जी भारताची मुख्य भूमी आहे त्याचं दक्षिणेकडील टोक आहे. परंतु भारताचं अति दक्षिणेकडील टोक जर विचारलं, तर ते आहे लक्षात घ्या इंदिरा पॉइंट. ठीक आहे. निकोबार बेटामध्ये असलेलं इंदिरा पॉइंट हे जे आहे भारताचं अति दक्षिणेकडचे टोक आहे. कुठे आहे ते? निकोबार बेटात बरोबर. तर हे जे आहे इंदिरा पॉइंट हे 6°45' उत्तर अक्षवृत्तावर येतं. कुठे येतं? याचे जे स्थान आहे 6°45' उत्तर, म्हणजे भारताचं अति दक्षिणेकडील टोक जे आहे हे 6°45 हे लक्षात ठेवायचं, कारण अंदमान निकोबार सुद्धा भारताचा भाग आहेत.
हा पॉइंट इथे कधीच विसरायचं नाही. म्हणजे जर आपल्याला विचारलं की म्हणजे बघा या ठिकाणी दोन प्रकारचे प्रश्न तयार होतात. तर भारताच्या मुख्य भूसीमेचं दक्षिण टोक कोणतं येतं, तर ते येतं कन्याकुमारी. आणि भारताचं अति दक्षिणेकडचं टोक कोणतं येतं, तर ते येतं इंदिरा पॉइंट. तर ह्याच्यामध्ये कधीच गफलत होऊन द्यायची नाही. ठीक आहे. सो हा पॉइंट आता तुम्ही जर तुमच्या आधी लक्षात नसेल तर आता तो पूर्णपणे लक्षातच ठेवायचा आहे. ओके. मग त्यानंतर भारताच्या राजकीय भूगोलामध्ये आपल्याला भारताचे जे क्षेत्रफळ आहे, बरोबर, भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते आपण बघितलं होतं. किती होतं, तर 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे. सो बघा भारताचे क्षेत्रफळ 2019 पूर्वी 2019 पूर्वी भारतामध्ये बघा 2019 पूर्वी भारतामध्ये 29 राज्य होती आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. बरोबर. सो लक्षात घ्या 31 ऑक्टोबर 2019ला 31 ऑक्टोबरला 2019ला भारताने काय केलंय, तर कलम 270 घटनेतून काय केला, रद्द केला. त्यामुळं जे जम्मू काश्मीर हे भारताचं काय होतं, एक राज्य होतं. याचं विभाजन भारताने जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये केलं. लक्षात घ्या. बघा तर 31 ऑक्टोबर म्हणजे 2019 पूर्वी भारतामध्ये किती राज्य होती, 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. बरोबर. तर लक्षात घ्या की 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीर या राज्याचं विभाजन होऊन जम्मू काश्मीर आणि लडाख अशी 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले. मग त्यावेळी भारतामध्ये एकूण 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश झाले. किती, 9. ओके. त्यानंतर बघा पुढची तारीख लक्षात घ्या. बघा 9 केंद्रशासित प्रदेश. त्यानंतर लक्षात घ्या 26 जानेवारी 2020 बघा 26 जानेवारी 2020 या दिवशी बघा तर 2 केंद्रशासित प्रदेश जे आहेत, एक म्हणजे दीव दमण बघा दीव दमण आणि दुसरं कोणतं होतं, तर दादरा नगर हवेली. बघा तर 26 जानेवारी 2020ला दीव दमण आणि दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचं एकत्रीकरण करून या 2 केंद्रशासित प्रदेशांचा एकच पुढे केंद्रशासित प्रदेश करण्यात आला. ठीक आहे. आणि मग आता सद्यस्थितीत भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग यामध्ये बघा तर भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा आपल्याला विचारलं जातं क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 5 तर मोठे राज्य. ठीक आहे. सो पहिले 5 राज्य आपल्याला माहिती आहे. सर्वात मोठा राज्य कोणता आहे, राजस्थान. ठीक आहे. तर त्यांचं आपण क्रमाने आपण हे लिहून घेऊया. तर सगळ्यात मोठं राज्य कोणतं क्षेत्रफळानुसार, तर राजस्थान. ठीक आहे. 2 नंबरचं कोणतं येतं, तर मध्य प्रदेश. 3 नंबरचं कोणतं येतं, तर महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचं राज्य आहे, तर 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. चौथं आपलं उत्तर प्रदेश. चौथं येतं उत्तर प्रदेश आणि 5वं येतं गुजरात. ओके. तर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिली 5 राज्य जर आपल्याला विचारली तर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात. ठीक, ही राज्य आहे. सो बघा राजस्थान जे आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे, म्हणून त्याचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या 34 लाख बघा 34.22 लाख चौरस किलोमीटर म्हणजे 34
1,22,000 चौरस किलोमीटर हे राजस्थानचं क्षेत्रफळ येतं. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. सो अशी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मग जर बघितलं तर सर्वात लहान राज्य भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं, तर ते आहे गोवा. सर्वात लहान राज्य कोणतं येतं, तर गोवा हे राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो अशा पद्धतीने हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे पहिले 5 राज्य आपण बघितले. त्यानंतर सर्वात लहान राज्य येतो गोवा, हे पण आपण बघितलं. त्यानंतर बघा काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, म्हणजे भारतातील भूवेष्टित राज्य. बघा भूवेष्टित राज्य कोणते कोणते. ओके, सो भूवेष्टित जर राज्य आपल्याला विचारले, ठीक आहे, भूवेष्टित राज्य कोणते कोणते, तर लक्षात घ्या पहिलं म्हणजे हरियाणा. भूवेष्टित राज्य म्हणजे काय, तर त्या राज्याला इतर राज्यांनी वेढलेलं असणार, बरोबर, त्या राज्याच्या सीमा ज्या आहेत इतर कोणत्याही देशाच्या लागून नाहीत असे राज्य. पहिलं आहे हरियाणा. त्यानंतर दुसरं लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश. दुसरं भूवेष्टित राज्य कोणतं आहे, मध्य प्रदेश. तिसरं जे आहे ते म्हणजे छत्तीसगड. बघा छत्तीसगड. चौथं लक्षात ठेवायचं तेलंगणा. ठीक आहे, सो भारतामध्ये भूवेष्टित राज्य जर आपल्याला विचारली तर त्याच्यानंतर झारखंड. ठीक आहे, बघा हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड ही जी आहेत ही भारतामध्ये भूवेष्टित राज्य आहेत, म्हणजे ह्या राज्यांच्या सीमा इतर कोणत्याही देशाला किंवा समुद्राला लागून नाही. जर बाकी इतर जर राज्य बघितली तर त्यांच्या सीमा ज्या आहेत एकतर कोणत्या तरी देशाला लागून आहेत किंवा समुद्राला लागून आहे. म्हणून ही हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि झारखंड, बरोबर, एकूण 5 राज्य जी आहेत ही भारतामध्ये भूवेष्टित राज्य आहेत. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर जर आपल्याला विचारलं की भारतात म्हणजे सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश, बरोबर, तर तो येतो लडाख. आणि सर्वात लहान जर आपल्याला विचारलं तर तो येतो लक्षद्वीप. ठीक आहे, हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवा. सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता, तर लडाख. आणि सर्वात लहान जो येतो तो म्हणजे लक्षद्वीप. ओके, सो बघा म्हणजे या लेक्चरमध्ये आपल्या भारताचा जो राजकीय भूगोल आहे त्याच्यामध्ये जे पण महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला भारतासंदर्भात लक्षात ठेवायचे होते ते सर्व पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. आय होप की ऑलरेडी तुम्ही ते वाचले असतील तर तुमचे चांगल्या पद्धतीने इथे रिकॉल झाले असेल, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी लक्षात राहिल्या असतील. किंवा जर तुम्ही नसतील वाचले तरी तुम्ही सुद्धा या लेक्चरच्या दृष्टीने त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. सो बघा जर भारताच्या राजकीय भूगोलावर प्रश्न विचारला जाईल तर हे पॉईंट आपल्याला म्हणजे प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. होप की तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल. सो या लेक्चरचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, बरोबर. त्याच पद्धतीने जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा जेणेकरून इतर मुलांना सुद्धा त्याचा फायदा होईल. आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रकारे बेल आयकनला हिट करा जेणेकरून जे पण आपल्या लेक्चरचे नोटिफिकेशन असणार आहेत ते तुम्हाला त्वरित मिळतील. ठीक आहे, त्याचप्रकारे बघा लेक्चरच्या लिंक किंवा इतर माहितीसाठी आपण आपला एक स्टडी फर्स्ट MPSC नावाचा टेलिग्राम चॅनल सुरू आहे. ठीक आहे, तो त्यात तुम्ही जॉईन होऊ शकता. ठीक आहे, आणि मग या चॅनलला जॉईन होऊन तुम्हाला इतर गोष्टींची माहिती सुद्धा मिळेल किंवा आपल्या लेक्चरची लिंक सुद्धा या चॅनलवर आपण वारंवार टाकतच असतो. ठीक आहे, या चॅनलला जॉईन व्हा आणि आपला अभ्यास जो आहे आपल्या ह्या YouTube चॅनल सोबत तुम्ही चालू ठेवा. एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. ओके, सो तुमच्या ज्या पण कमेंट्स असतील त्या नक्की मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मला सुद्धा या या सिरीजमध्ये आणखी काही महत्त्वाचे चेंजेस करण्यासाठी मदत होईल. सो आणि ह्याचा तुम्हाला फायदा होतोय का ते सुद्धा तुम्ही मला नक्की कळवत चला जेणेकरून अजूनही मी चांगल्या पद्धतीने हे लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेन. सो या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.